नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मऊ पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. नारळाची वडी अशी मऊसूत होण्यासाठी एक सिक्रेट पदार्थही मी वापरणार आहे, जेणेकरून नारळाची वडी अगदी मऊसूत तयार होईल आणि तोंडात टाकताच विरघळेल. या नारळी पौर्णिमेला जर तुम्हाला अशी मऊसूत नारळाची वडी जर बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. डिटेल रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. नारळ वडीसाठी मी एक मध्यम आकाराचा नारळ फोडून घेतलेला आहे आणि नारळाच्या पाठीचा जो काळा भाग असतो तो आपल्याला सुरीने काढून टाकायचा आहे, जेणेकरून पांढऱ्या शुभ्र नारळाच्या वड्या आपल्या तयार होतात. आणि हे काळा पाट आपण सर्व काढून घ्यायचं. पांढरं शुभ्र नारळ जर आपण वापरलं तर पांढरे शुभ्र वड्या आपले तयार होतात. हे पहा, संपूर्ण नारळाचा काळा भाग मी काढून घेतलेला आहे आणि असे पातळ पातळ स्लाइसेस करून घेतलेले आहे, म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना सोपं जाईल. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं. पाणी न टाकता आपण आता हे वाटून घ्यायचं आणि अगदी फाईन हे मी वाटून घेतलेले आहे. आणि पहा, पांढरं शुभ्र नारळाचं हे चव तयार झालेलं आहे. आणि आता वाटीने मी हे मोजूनही घेते. साखरेचा अंदाज येण्यासाठी ओला नारळ मी मोजून घेत आहे आणि चमच्याने दाबून असं बरोबर 1 वाटी हे झालेलं आहे. आता पूर्वतयारी आपण करून घेऊया. वडी थापण्यासाठी आपण ताटाला तूप लावून बाजूला ठेवून देऊया, जेणेकरून वेळेवर आपली घाई होत नाही. आता कढईमध्ये तूपही टाकून घेऊया. एक छोटे 2 चमचे मी तूप टाकून घेतलेले आहे. आता मोजून घेतलेलं ओला नारळही मी टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर 1 वाटी हे ओला नारळ आहे. आणि आता आपण हे तुपावर छान परतून घेऊया. ओल्या नारळामधलं जे काही ओलसरपणा आहे ते निघून जाण्यासाठी थोडा वेळ आपण हे परतून घ्यायचं. पण ओल्या नारळाचं कलर मात्र आपल्याला बदलू द्यायचं नाही, असंच पांढरं शुभ्र कलर आपल्याला राहू द्यायचा आहे. फक्त ओलसरपणा कमी करण्यासाठी आपण थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आणि नंतर मग 1 वाटी दूधही मी टाकून घेतलेलं आहे. साईसकट दूध जर असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, किंवा दूध नाही वापरलं तरीही चालते, पण दूध वापरल्यामुळे अगदी मऊसूत नारळाच्या वड्या तयार होतात. आणि आता अर्धी वाटी साखर मी टाकलेली आहे आणि ओला नारळ आपले 1 वाटी होतं, त्यासाठी त्याचं निम्म आपण साखर वापरायचं आहे. आणि आता साखर टाकल्यावर बघा मिश्रण असं पातळ व्हायला लागेल आणि जसं जसं आपण ह्याला ढवळत राहू तसं तसं ते मिश्रण घट्ट व्हायला लागेल आणि सतत आपण हे आता ढवळत राहायचं आहे. आणि आता आपलं सिक्रेट पदार्थ आपण टाकत आहोत ते आहे दुधावरची मलाई. आणि अगदी छोटे 2 चमचे मी मलाई टाकलेले आहे. आणि मलाई टाकल्यानंतर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. आणि मलईमुळे खूप मस्त मऊसूत व नारळाच्या वड्या तयार होतात. जर मलई नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, आपण दूध वापरलेलंच आहे. दुधाने पण छान मऊसूत नारळाच्या वड्या तयार होतात. आता बघा मिश्रण असं आपलं गठ्ठसर व्हायला लागलेलं आहे आणि आपण सतत आता ढवळत राहायचं आहे. गॅस सोडून आपण आता कुठेच जायचं नाही. आणि बघा मिश्रणामध्ये असं थोडंसं अजून ओलसरपणा बाकी आहे. मिश्रणाचं ओलसरपणा जाईपर्यंत आता आपण सतत ढवळत राहायचं आणि तळाला अजिबात खाली लागू द्यायचं नाही, नाहीतर पांढऱ्या शुभ्र नारळ वड्या तयार होणार नाहीत. आणि आपल्याला पांढऱ्या शुभ्र नारळ वड्या बनवायच्या आहेत. आणि आता थोडंसं मिश्रण हातात घेऊन असं गोळा करून पाहायचं आणि समजा गोळा बनत असेल तर समजायचं की आपलं मिश्रण तयार आहे. पण अजूनही मला थोडंसं ओलसर वाटलं, त्यामुळे मी अजून थोडा वेळ हे ढवळून घेते. मिश्रणामधलं ओलसरपणा कमी झाला पाहिजे. आता हे पहा, मिश्रण बऱ्यापैकी गठ्ठसर झालेलं आहे आणि गोळी बनत आहे. गॅस आता आपण बंद करून घ्यायचं आणि लगेचच आपण तूप लावलेल्या ताटावर हे थापून घ्यायचं. आणि हे मिश्रण गरम गरम असतानाच आपण थापून घ्यायचं, नाहीतर थंड झाल्यावर हे थापता येत नाही. आणि आता वेलची पूड टाकून घ्यायचं. गॅस बंद करून घेतल्यानंतरच वेलची पूड ॲड करा. गॅस बंद केल्यानंतर वेलची पूड टाकायचं मी विसरले होते, त्यामुळे मी वेलची पूड आता टाकून घेतलेले आहे. आणि आता व्यवस्थित वेलची पूड मी एकजीव करून घेतलेले आहे. आणि वाटीलाही थोडंसं तूप लावून घेऊन आपण हे थापून घ्यायचं. मिश्रण गरम गरम असतानाच आपण व्यवस्थित थापून घ्यायचं, नंतर मग आकार देता येत नाही. आणि आता मी व्यवस्थित आता आकार करून घेते. मिश्रण थंड झाल्यावर आकार व्यवस्थित करता येत नाही, हवं तसं तुम्ही हे थापून घ्या. आणि मी थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, खूप पातळ थापलेलं नाहीये. मी अगदी प्लेन नारळवडी बनवणार आहे. प्लेन नको असेल तर यावर तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकून थापा. आणि बघा हलकं मिश्रण कोमट असतानाच चाकूने आता मी मार्किंग करून घेते, म्हणजे नारळवडी आपल्याला काढताना सोपं जाईल. मार्किंग करून ठेवल्यामुळे वड्या थंड झाल्यावर सहज आपल्याला काढता येतात, त्यामुळे मिश्रण गरम असतानाच मार्किंग करून ठेवा. मी नारळवडीला चौकोनी आकारच ठेवलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार करून घ्या. आणि आता हे आपण सेट व्हायला थोडा वेळ ठेवूया आणि एक अर्धा तास जरी ठेवलं तरी हे सेट होऊन जाईल. सजावटीपुरतं आम्ही फक्त वरून पिस्ता टाकून घेतलेले आहे. समजा असं वाटलं की वडी आपली सेटच झाली नाही आणि खूपच मिश्रण लूज आहे, तर मग गॅसवर हे मिश्रण पुन्हा एकदा कढईमध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा मिश्रण थोडंसं गठ्ठसर होईपर्यंत आटवून घ्यायचं. नारळ वडी बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि आता तुम्हाला मी हे काढूनही दाखवते. थोडंसं हलकंसं गरमच आहे अजून, पण मला प्लेटिंग करायची आहे त्यामुळे मी हे तुम्हाला काढून दाखवत आहे.
तुम्ही वडी पूर्ण सेट झाल्यानंतरच काढून घ्या. आणि नारळ वडी बघा मस्त निघालेली आहे आणि खूपच मऊसूत नारळ वड्या आपले बनलेले आहेत आणि पांढऱ्या शुभ्र पण झालेले आहेत. आपण नारळ वडीचा रंग अजिबात बदलू दिलेला नाहीये. तुम्हालाही असं पांढऱ्या शुभ्र नारळ वड्या पाहून खाण्याची इच्छा झालीच असेल तर नक्की करून पहा. आज आपण साखरेचा वापर करून ही नारळ वडी बनवलेली आहे. साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण गुळामुळे कलर असा पांढरा शुभ्र येणार नाही. साखर वापरल्यामुळे वड्या असे पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. नारळ वड्या बघा किती मस्त मऊसूत आणि पांढऱ्या शुभ्र आहेत. असे पांढरे शुभ्र वड्या होण्यासाठी फक्त एकच विशेष काळजी घ्यायची, जेव्हा आपण मिश्रण ढवळतो तेव्हा ते कढईला अजिबात लागू द्यायचं नाही. सतत मिश्रण आपण ढवळत राहायचं. वडीचं मिश्रण तळाला अजिबात लागू द्यायचं नाही. ही मऊसूत नारळवडी एक तुम्हाला मी तोडूनही दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. खूपच मऊसूत ही नारळवडी बनलेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी नारळवडी आपली झालेली आहे आणि खूपच चविष्ट झालेली आहे. या नारळी पौर्णिमेला जर तुम्हाला असे मऊसूत नारळी वड्या बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की फॉलो करा. आणि जर समजा तुम्हाला खुटखुटीत नारळ वड्या बनवायच्या असतील तर फक्त ओला नारळ आणि साखरच तुम्ही वापरा. साय आणि दूध अजिबात वापरू नका. आज आपण मऊसूत नारळ वड्या बनवलेल्या आहेत आणि हे फ्रीज बाहेर 3-4 दिवस आरामात राहतात आणि फ्रीजमध्ये तर 8-10 दिवस राहतातच. हे नारळ वड्या खूपच अप्रतिम होतात, त्यामुळे हे लगेचच संपतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा. आणि आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद.